वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना हा रद्द करण्यात आला आहे। गुन्हा दाखल असतानाही पुणे पोलिसांनी निलेशला शस्त्र परवाना का दिला हा सवाल निर्माण होतोय। तर या संदर्भात जालिंदर सुपेकर अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालंय। तर गुन्हा दाखल असताना दबावाने परवाना मिळवला असल्याच्या सुद्धा आता चर्चा आहेत। त्यापूर्वी ग्रामीण पोलीस जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना नाकारला होता, मात्र पुन्हा गुन्हा दाखल असतानाही शस्त्र परवाना दिला गेला, यावरती आता प्रश्न उपस्थित होत आहेत। निलेश चव्हाणचा बंदूक परवाना अखेर आता रद्द करण्यात आलाय। वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना हा रद्द झालाय। गुन्हा दाखल असतानाही पुणे पोलिसांनी निलेशला शस्त्र परवाना दिला। त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो। जालिंदर सुपेकर अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालंय। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या आता कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत। निलेश चव्हाण खरं तर त्या बाळाला ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर वैष्णवीच्या कुटुंबियांना निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा प्रकार समोर आला होता। त्यानंतर आता गुन्हा दाखल असताना सुद्धा शस्त्र परवाना दिला कसा हा प्रश्न आता निर्माण होतोय। निलेश चव्हाणचा बंदूक परवाना हा रद्द करण्यात आला। आताची मोठी बातमी आता समोर जालिंदर सुपेकर अतिरिक्त त्या ठिकाणी असताना त्यांनी हा परवाना दिल्याची माहिती मिळते। गुन्हा दाखल असताना दबावाने परवाना मिळवला असल्याचा सुद्धा अति शक्यता वर्तवली।